बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। आभार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आभार दौऱ्याच्या निमित्ताने आज एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि त्याआधी एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्यातील हर्सुल परिसरामधील हिवाळी जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचं लोकार्पण करणार आहे। शिवाय आगामी कुंभमेळ्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेणार आहेत आणि या बैठकीनंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन एकनाथ शिंदे दर्शन घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होतोय। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आणि गेल्या 1 महिन्यात 10 माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केलाय। हा दौरा नेमका कसा असणार आहे यावर एक नजर टाकूयात। आभार दौऱ्यानिमित्त शिंदे नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। हर्सुल भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। 2026-27 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीनंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन एकनाथ शिंदे दर्शन घेणार आहेत। तर शिंदेंच्या उपस्थितीत काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। शिंदे जाहीर सभेमध्ये काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, आज एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आहेत। महत्त्वाचा मुद्दा हा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटत नाहीये आणि एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांसाठी येत आहेत। आता तरी पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का, पहिला प्रश्न। खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। आभार दौऱ्याच्या निमित्ताने ते आज नाशिक दौरा करणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन आज नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या अनंत कानडे मैदानावरती ते एक जाहीर सभा घेणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती आता पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। अशा पद्धतीची तयारी हे या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि त्याच पद्धतीचं नियोजन या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। ते नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा जे हर्सुलला जातील, तिथं एका ज्या जिल्हा परिषद शाळेच्या नूतन जे इमारतीचं ते उद्घाटन करतील आणि त्यानंतर ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने एक बैठक घेणार आहेत। खरं तर मागच्या काही दिवसांपासून कुंभमेळ्या संदर्भात वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत पार पडलेल्या आहेत। अगदीच 1 महिन्याआधी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये एक बैठक पार पडली आणि त्यानंतर पालकमंत्री तिढा हे कायम आहे आणि आज एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाशिकमध्ये येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुंभमेळ्याचं हे बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर ते नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जातील। काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतील, आरती सुद्धा ते तिथं करणार आहेत आणि त्यानंतर ते संध्याकाळी 5 ते च्या आसपास ते नाशिकच्या या अनंत कानडे मैदानावरती येतील आणि इथे ते जाहीर सभा घेणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात ते इन्कमिंग हे शिवसेनेमध्ये झालेलं आहे। आज सुद्धा काही माजी नगरसेवक हे जे आहे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीचं माहिती मिळते। आगामी महापालिका निवडणुका आहेत त्या अनुषंगाने सुद्धा हे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश हे मागच्या काही दिवसांपासून होताना आपल्याला बघायला मिळते। आज कोणकोणते नेते, कोण माजी नगरसेवक हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि आगामी महापालिका असेल, कुंभमेळा असेल किंवा जे पालकमंत्रीचा तिढा आहे ते अद्याप सुटलेलं नाहीये। त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने जे एकनाथ शिंदे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।